नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण आज आलो आहे केळीच्या प्लॉटमध्ये। हा प्लॉट साधारणपणे हार्वेस्टिंगच्या एक 15 दिवसात हार्वेस्टिंगला येईल हा प्लॉट। या प्लॉटसाठी सुरुवातीपासून न्यूट्रिसर्व फर्टिलायझरचे सगळ्या ग्रेड वापरले गेलेले आहेत। तर आपण इन डिटेल थोडंसं बाकी याची माहिती घेऊया की आपण याला काय काय वापरलं आहे, कोणत्या स्टेजला काय वापरलं आहे, रिझल्ट कसे आलेत, काय आलेत। तर सुरुवातीला ह्याची लागण झाली होती मे महिन्यामध्ये, ज्यावेळी लास्ट इयरला खूप जास्त टेम्परेचर होतं। त्या टेम्परेचरमध्ये साधारणपणे 800 झाडांचा हा प्लॉट आहे। ह्याला आल्या आल्या आपण ज्यावेळी रोपं आली त्यावेळी हार्डनिंग करायला ठेवली होती रोपं। त्याच्यानंतर ह्यासाठी आपण ज्यावेळी लागण झाल्यानंतर आपण 4थ्या दिवशी याला हॉरिझॉन प्लस आणि 1448 ह्याची आळवणी घातली होती। आता त्याच्यानंतर आपण ह्या प्लॉटसाठी 1 महिन्याने परत हॉरिझॉन आणि 1261ची आळवणी दिली होती। आणि तिसऱ्यांदा आपण ज्यावेळी वेल येते त्यावेळी हॉरिझॉन आणि 42 ह्याची आळवणी दिली होती। आता सुरुवातीच्या स्टेजमध्ये आपण ज्यावेळी हॉरिझॉन आणि 1448ची जी आळवणी दिली होती तर त्याचा पर्पज काय, तर ह्याचा एकमेव पर्पज असा आहे की ज्यावेळी केळी मे महिन्यात इथं लागण होते किंवा कोणत्याही उन्हाळ्याच्या दिवसात टेम्परेचर खूप जास्त जातं। आता हॉरिझॉनचं काम असं आहे की ते तुम्हाला मुळ्या वाटे तुमच्या पिकामध्ये जातं आणि तुमच्या पिकाची पूर्णपणे जी वाढ असेल ती कंटिन्यू ठेवतं। उन्हाळ्यामध्ये पाण्याचा स्ट्रेस येतो, पाण्याचा स्ट्रेस आल्यामुळे ॲटोमॅटिकली तुमची झाडं थोडीशी बाबा की वाढ खुटते, तर ती वाढ खुटू नये म्हणून आपण हॉरिझॉन देतो। त्यासोबत 1448 दिल्यामुळे केळी हे पीक नत्र आणि फॉस्फरस खूप जास्त लागणारं पीक आहे, त्यामुळे आपण 1448 ऑक्साईड बेसमध्ये स्टेजमध्ये तुम्हाला नत्राचं प्रमाण जास्त असल्यामुळे आणि ऑक्साईड फॉर्ममधलं असल्यामुळे झाडांची वाढ खुटत नाही। प्लस तुम्हाला पहिल्यापासून डे 1 पासून केळीमध्ये काम करावं लागतं, कारण की जर तुम्ही थोडं जरी बाबा की केळीत मागं पुढं जर झालं तर तुमच्या केळीला तेवढं म्हणावंसं टार्गेटेड उत्पन्न भेटत नाही। या प्लॉटमध्ये साधारणपणे प्रत्येक घड हा 12-13 फाण्यांचा आहे। ह्याच्या मागचं कारण असं आहे की वेल येण्याच्या आधी आपण पूर्ण ह्या प्लॉटसाठी आपण 42-47 खालून ड्रिपद्वारे दिलं होतं। 42-47 खालून ड्रिपद्वारे दिलं होतं। आता त्याचा फायदा काय होतो, जसं मी आत्ता बोललो की फॉस्फरस हा अतिशय जास्त लागतो ह्या पिकामध्ये। ह्याचं ज्यावेळी वेल चालू झाली त्यावेळी साधारण थंडीचे दिवस होते आणि टेम्परेचर 12 डिग्री सेल्सिअसपासून 15 डिग्री सेल्सिअसपर्यंत गेलं होतं। आता त्या पिरियडमध्ये साधारणपणे बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचे बरेच फोन येतात की बाबा आमचं घड बाहेर निघत नाही आहे, डिले होतो आहे। तर त्या शेतकऱ्यांना आम्ही रिकमेंड करेन की बाबा तुम्ही जर तुमच्यात थंडीचं म्हणजे टेम्परेचर व्हेरिएशन जर जास्त होत असेल तर तुम्ही 42-47 ही ग्रेड अतिशय चांगली आहे। ऑक्साईड फॉर्ममधलं येतं। ऑक्साईड फॉर्ममधलं त्याच्यामध्ये पॉलिफॉस्फेट बेस ती ग्रेड आहे आणि ती पाण्याबरोबर लगेच रिॲक्ट होते। पाण्याबरोबर फास्ट रिॲक्ट झाल्यामुळे तुमच्या मुळ्याद्वारे ते फास्ट अपटेक केला जातो। आता ह्याचा फायदा असा होतो की तुम्हाला जो पण काय टार्गेटेड बाबा की घड आहे, समजा की आता आम्ही टार्गेट धरलं होतं की बाबा साधारणपणे आपल्याला 11-12 जरी फाण्या झाल्या तर भरपूर झाल्या, पण बाबा की आम्ही हॉरिझॉनसोबत दिल्यामुळे तेव्हा साधारणपणे आम्हाला चांगले रिझल्ट भेटले। आता ह्याच्यानंतर आपण ज्यावेळी तिसऱ्यांदा ह्याची ज्यावेळी आता आम्ही जो तिसरा फुगवणीसाठीचा जो डोस देतोय तो 48चा देतोय, 48-47चा ग्रेड देतोय। 48-47 ही ग्रेड देतोय आपण। तर ही मॅट्रिक्स नावानेच येते, मॅट्रिक्स 48-47 म्हणून येते। तर ह्या ग्रेडचा फायदा तुम्हाला केळीची जाडी आणि वजन हे दोन्हीसाठी होऊन जाईल। आता फुगवणीसाठी परत एकदा आपण याला 48-47 ही ग्रेड वापरतोय। चांगली फुगवण चालू होती, त्यासोबतच 60-20 ही चांगलं रिकमेंडेशन करतोय। 60-20 ही अल्टरनेट आपण वापरतोय, तर वजनही चांगलं देईल हे पीक आणि लांबीही चांगली भेटायली, जाडीही चांगली भेटायला। आता ह्या पिकामध्ये अजून एक असं आहे की बऱ्याचदा व्हेरिएशन जास्त होतात, तर व्हेरिएशनसाठी आम्ही 30-10-10 ह्याची पोंगा भरणी करायला रिकमेंड करतो। जर पोंगा भरणी तुम्ही जर टाईम टू टाईम केली तर तुम्हाला जास्त व्हेरिएशनचा त्रास होत नाही। 30-10-10 ही ग्रेड अतिशय चांगली ग्रेड आहे ऑक्साईड फॉर्ममधली आणि त्याचा खूप चांगलं रिझल्ट